तिचे डाग, कुठले डाग वगैरे याच्यावर पडले बरोबर, उजेड झाला की बंद होणार, परत अंधार झाला की चालू होणार. तर असं एका सेकंदामध्ये असा पूर्ण सक करून पातळ असू द्या, हे झाडू काढायचं किंवा असं लावून टाकायचं, पातळ किंवा जाड. नमकीन, वेफर, बिस्किट, मसाल्याचे पॅकेट, हल्दीरामचे पॅकेट, कुठल्या ह्याच्या आतमध्ये साबणाची वडी टाकायची, वडी आतमध्ये जाते, याला वरतून असं विंडो ओपन केला की फ्लेम इथे तिथे जाते, हे गॅसवर ठेवायचं, स्प्रे करायचा, हे असं फोम बाहेर निघतो. तर आता आपण आहे ना तनू क्रिएशन या स्टॉल वरती आलोय आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या आहेत ना सगळ्या युनिक वस्तू आपल्याला या स्टॉल वरती बघायला मिळतात. हा फ्लोर क्लिनिंग साठी टॉवेल आहे. जसा पावसाळ्यात आपण घरी जातो, चिखलाचे मातीचे पाय वगैरे राहतात, वारंवार आपण ओला सुका कापड लावतो बरोबर, तरी फरशी ओली राहते, हे फरशीवर टाकायचं आणि नुसतं फिरवायचं, पूर्ण जे फ्लोर आहे पूर्णपणे असं ड्राय होऊन जाणार. मेन गोष्ट काय, ह्याला पांढरा का बनवलाय, ह्याच्यावर चहाचे डाग, कॉफीचे डाग, हळदीचे डाग, कुठले डाग वगैरे याच्यावर पडले बरोबर, त्याला घासावं लागतं किंवा मशीनमध्ये टाकावं लागतं, तरी हे डाग जात नाही. त्याला नुसतं पाण्यामध्ये टाकायचं, हलक्या हाताने फिरवायचं, कुठले पण जे स्टेन आहे सगळे फ्री होऊन जातात. याला उन्हामध्ये सुकवायची गरज नाही, अर्धा तास ठेवून द्या, लगेच सुकला जातो. हा 1 ते 1.5 लिटर असा पाणी ओढून घेणार आणि हा शुद्ध असा पांढरा राहतो, त्यामुळे याला पांढरा बनवलाय, याच्यावर कुठले डाग राहत नाही. आपली गाडी आहे, गाडीवर तुम्ही फिरवा, फ्लोर असेल फ्लोरवर फिरवा, पूर्ण क्लीन अँड ड्राय. हा आम्ही 300 रुपयाला विकतो, पण इथे एक्झिबिशन डिस्काउंट 200 ला आहे आणि जोडी घेतली तर हे तुम्हाला 300 ला जोडी येणार. हा डेली वापरला तरी 1-1.5 वर्ष झाले. हा सोलर लॅम्प आहे, हा अंधार झाला की चालू होणार, उजेड झाला की बंद होणार, परत अंधार झाला की चालू होणार. याला लाईफ टाइम याला चार्ज करायची गरज नाही, हे घरात लावा किंवा घराच्या बाहेर लावा तुम्ही. आणि हा मर्क्युरी लॅम्प आहे, त्यामुळे हा लॅम्प खराब होत नाही आणि वॉशेबल आहे, म्हणजे पाण्यात गेला तरी काय नाही होणार. हा 350 ला आहे, जोडी घेतली तर 600 ला आहे. आणि हा एमर्जन्सी लॅम्प आहे, हे घरात, बेडरूम मध्ये, हॉल मध्ये, गार्डन मध्ये कुठे लावू शकतात, जसं पाहिजे तसं लाईट कमी होणार आणि बंद होणार. हा व्हॅक्यूम क्लिनर आहे, घरातले सोफा, कर्टन, वेल्वेट वगैरे क्लीन करायचं असेल त्याच्यासाठी दिलाय. हा ब्लोवर लावला तुम्ही तर आपले विंडो ग्रिल असेल, स्लायडिंगचे जे चॅनल आहे किंवा सोफ्याच्या आतमधले गॅप किंवा घरामध्ये अशी धूळ माती कचरा असेल, हा एका सेकंदामध्ये असा पूर्ण साफ करून घेणार. हा ब्रश लावला तर आपली जशी गाडीची एसी आहे, गाडीचा खालचा कार्पेट, जे डॅशबोर्ड, जे फाईन डस्ट असतात, डॉगीचे केस वगैरे, ते पण पूर्ण साफ करून घेणार. याला काढायचं, हे धुवायचं आणि हे वॉशेबल आहे, याला वॉश करा, नळाखाली लावा. आणि ह्याच्या पाठीमागे तुम्हाला हा ब्लोवर दिलाय, धूळ माती कचरा काय उडवायचा असेल हा त्याच्यासाठी दिलाय ब्लोवर. हा तुम्ही ऑनलाईन चेक केला तर 1600 रुपयाचा, आपल्याकडे 1100 ला येणार. ह्याच्यामध्ये हा दुसरी आहे 6 in 1, हा तुम्हाला 600 ला येणार. आणि हा घेतला हा 3 in 1 तर हा तुम्हाला 350 ला येणार. ह्याच्यामध्ये 3 वेगळे वेगळे अटॅचमेंट. हा पॅकेट सील आहे, बाहेरून आपण पॅकेट आणतो, पॅकेट उघडले की पॅकेट फाटतात कसे पण, ह्याच्या आतमध्ये टाकायचं, बॅक साईड वाला बटन दाबायचं, पुढे घेऊन जायचं, कुठले पण पॅकेट हे असे ओपन होऊन जातात. दाबला आणि पुढे घेऊन गेले की अशी पॅकेट ओपन होऊन जातात. आणि पॅकेट सील करायचे असेल, आता हा पॅकेट ओपन आहे तर हा पुढचा बटन दाबायचं, जाड नमकीन, वेफर, बिस्किट, मसाल्याचे पॅकेट, हल्दीरामचे पॅकेट, कुठले पण पॅकेट आहे हे असं सील होऊन जातात. एकदम रोजच्या ह्याच्यामध्ये लागणार. काय प्राइस आहे दादा? हे 200 ला आहे. हा रशी रोप आहे, हे 20 फूट लांब जाणार. ह्याच्या आतमध्ये तुम्ही कपडे लावू शकतात, ह्याच्या आतमध्ये तुम्ही हँगर वगैरे टाकू शकतात. छोटी पाहिजे छोटी वापरू शकतात, मोठी पाहिजे मोठी वापरू शकतात. हा एक नवीन आहे, हा ह्याची प्राइस 150 ला. हा एक येणार मॉप होल्डर, घरी आपण जमिनीवर झाडू ठेवतात, मॉप ठेवतात बरोबर आहे, मग हे असं लावून टाकायचं, जाड असू द्या किंवा पातळ असू द्या, हे झाडू काढायचं किंवा असं लावून टाकायचं, पातळ किंवा जाड. मॉप होल्डर, झाडू होल्डर. हा येणार आपल्या घरी, काळी मिरी आहे, लवंग आहे, इलायची आहे, दालचिनी, ह्याच्या आतमध्ये टाकायचं, फक्त फिरवायचं, अशी पावडर येऊन सगळी बाहेर येणार. आणि हा ग्लास नाही, टफन ग्लास आहे, हातातून खाली पडला तर ब्रेक होणार नाही. हा वॉशिंग मशीनचे बॉल आहे, मशीन मध्ये कपडे टाकतो ना, कपडे सगळे गुंतून जातात, कपडे सगळे ओढून काढावं लागतात, हे सगळे कपडे आतमध्ये वेगळे वेगळे राहतात. हा 100 रुपयाला. हा आला लसूण बारीक करायला, आपण लसूण मिरचीला कुटावा लागतो ना, लसूण ठेवायचं आणि नुसतं असं प्रेस करायचं, लसूणचा कूट तयार होऊन जातो.
हा कपडे धुवायला नवीन ब्रश आलाय, याला ओपन करायचं, ह्याच्या आतमध्ये साबणाची वडी टाकायची, वडी आतमध्ये जाते, याला वरतून असं लॉक करायचं आणि जे कपडे असतात त्याच्यावर फिरवायचं. जे साबण 5-6 दिवस चालतो तो महिनाभर चालतो. कपड्यावर जे धागे येतात, रुळ येतात ते येत नाही आणि कपडे चांगले निघतात. हा 200 ला ब्रश आहे. हा हेअर ड्राय कॅप आहे, केसाला लावून ठेवायचा, 5 मिनिटात पूर्ण केस ड्राय होऊन जातात. कॅप सारखं घालायचं, 5 मिनिटात केस ड्राय. हा आईस बॅग आहे, याच्यामध्ये बर्फ टाका, तुम्ही गरम पाणी टाका, गरम रेत, मिठाचा पाणी टाकायचं. बर्फ टाकला की याला जे घाम सुटतो, मॉइश्चर येतो, ते मॉइश्चर येत नाही. हा सोप डिस्पेन्सर, आपला हँडवॉश डिस्पेन्सर, ह्याच्या आतमध्ये लिक्विड टाकायचं, बंद करायचं, जेवढा लिक्विड पाहिजे असेल प्रेस करायचं, तेवढा लिक्विड बाहेर येईल आणि हात धुवायचे. दिसायला पण छान आहे. हा गॅस सेवर आहे, गॅसवर आपण किचनमध्ये फॅन लावला की फ्लेम इथे तिथे जाते, विंडो ओपन केला की फ्लेम इथे तिथे जाते. हे गॅसवर ठेवायचं आणि तुम्ही फॅन चालू करा तर हे गॅस सेव्ह होतो आणि सेम ह्याच्यासारखं आहे, 30% गॅस सेव्ह होतो. हा एक किचन क्लीन आहे, किचनमध्ये जे आपला गॅसचा बर्नर काळपट होऊन जातो, एक्झॉस्ट फॅन चिकट होऊन जातो, चिमणी चिकट होऊन जाते, गंज पकडलेला असेल, टाईल्स पिवळ्या होऊन जातात, त्याला हलवायचं, त्या ठिकाणी फक्त असं हलवायचं आणि त्या ठिकाणी नुसतं असं स्प्रे करायचं, या असं फोम बाहेर निघतो आणि ती जागा पूर्ण क्लीन होऊन जाते. हा 300 लाईन आहे. आपल्याकडे ह्याच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आहे. आपल्या इथं दुकान छोटं आहे त्यामुळे व्हरायटी आणली नाही. कुठलाही प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन बघितला असेल तर आपल्याकडून मागवू शकतात. आपला नंबर आहे 8070708618.